लाओ तुम्हारे चरणों कोई भी नंदा दे इधर कुछ चल रहा है अरे मयूर ये क्या हो रहा है ये तो रास्ते तो काम बड़ा कुछ
Go.
नमस्कार मित्रांनो, ही पॅन्ट रिपेअर करण्यासाठी घेतलेली आहे. ही जवळजवळ रिपेअर करण्यासाठी 300 रुपये चार्ज म्हणून घेतलेली आहे मित्रांनो. ही पहा, ही पॅन्ट शिलाई मुंबई या ठिकाणी केलेली आहे. तयार मुंबई या ठिकाणी केलेली आहे. आणि मापनुसार त्यांनी कुठंतरी त्यांच्या पॅन्ट कमी भरत होती. ही शिलाई मुंबईला केलेली आहे मित्रांनो. बनवलेली खूप सुंदर आहे, खूप चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे. पण ही पॅन्ट मुंबईला शिवलेली आहे, पण कुठेतरी मापमध्ये कमी झालेलं होतं. त्यानुसार रिपेअरिंग म्हणून 300 रुपये रिपेअरिंग खर्च त्यांनी दिलेला आहे. मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांच्याकडे लग्न आहे. त्या निमित्ताने त्यांनी कुठेतरी मुंबई या ठिकाणी जॉकेट वगैरे बनवण्यासाठी टाकला असेल. तर ती पॅन्ट त्यांना त्यानुसार फिट होत होती. तर तिची रिपेअरिंग आपण करून दिलेली आहे. हे पहा, रिपेअरिंग कंबर आणि मांडी कंबर या ठिकाणी ती फिट होती. तर आपण तिला वाढवून दिलेली आहे. आता तिची प्रेस आणि हातशिलाई, खालची हातशिलाई मारायची आहे. त्यानंतर पॅन्ट जवळजवळ 1-1.5 इंच मापमध्ये वाढेल. हे पहा, हे सर्व माप तिचे आपण वाढवलेलं आहे. या ठिकाणी देखील आपण तिला वाढवलेली आहे. हे आपण प्रेसला लावत आहेत, कारण पॅन्ट चमक मारून देईल म्हणून आपण त्याला कापड ठेवून प्रेस मारलेली आहे. पहा, फिनिशिंग क्वालिटी वाटणार नाही, रिपेअरिंग केलेली आहे म्हणून. त्यांनी आपल्याला 300 रुपये चार्ज दिलेला आहे. तर त्यानुसार आपण त्यांना क्वालिटी आणि काम करून देणार आहोत मित्रांनो. खाली आपण हातशिलाई तिला मारणार आहोत. तर यांनी ज्या ठिकाणी मुंबईला तयार केलेली आहे, तर आपल्या गावामध्येही चांगले कलाकार असतात बनवणारे. त्यांच्याकडून जर आपण बनवलेली असती तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. पण शेवटी श्रीमंत लोक यांना मोठ्या शहरामध्ये हे लोक कापड घेतात आणि तिथेही शिवायला टाकतात. तर तिचा आपण सेंटरही वाढवलेला आहे, सेंटरही वाढणार. कापडवर आपण प्रेस केली म्हणजे नंतर कापड चमकत नाही, चमक मारत नाही, म्हणून आपण त्याला कापडवर प्रेस मारायची आहे.
जास्तही प्रेस न मारता आपण तिला नॉर्मल प्रेस मारून दिलेली आहे. आणि आता मात्र खालच्या बॉटम पट्टीला आपण प्रेस करायची. आता आपल्याकडे जर यांनी कापड टाकला असता तर आपल्याला यांनी खूप बोललं असतं, पण शिवलेली मुंबईला आहे म्हणून तिथं काही हे लोक बोलणार नाहीत, काही बोलायला जात नाही. सर्व कलाकारांकडून होतं, तंग कम जास्त होत असतं, पण श्रीमंत लोक हे लोक मात्र गरिबाकडे काही रिपेअरिंग वगैरे असली तर करण्यासाठी येतात. आणि ते मोठे शोरूम त्या ठिकाणी 1000च्या ठिकाणी 2000ची पॅन्ट घेतील, पण गरीब लोकांकडे मात्र हे लोक काही रिपेअरिंग वगैरे असेल, कंबरमध्ये तंग ढिल्लं करायचे असेल तर त्यावेळेला हे लोक आपल्याकडे येत असतात. त्यांचा नियम असतो, त्यांच्याकडे खूप पैसे असतात म्हणून हे लोक मोठ्या जिल्ह्यांमध्ये, मुंबईसारख्या जिल्ह्यांमध्ये, मोठ्या गावांमधून खूप महाग कपडे घेऊन येतात आणि आमच्याकडे लांबी कम तंग ढिल्लं करण्यासाठी येत असतात. तर ह्या पॅन्टची जवळजवळ आपली मोकळी झालेली आहे. 1 इंच 1.5 इंच ही पॅन्ट आपण तिला मोकळी केलेली आहे. फक्त हे पाहणार आहोत की चमक मारणार नाही. आमची दुकान आहे एरंडोलला आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल या गावामध्ये आमची दुकान आहे. आणि आमच्याकडे दिवसभर रिपेअरिंग काम जास्त येत असतं. नवीन काम 2 ड्रेस, 1 ड्रेस, 2 ड्रेस किंवा 3 ड्रेस, 2-3 ड्रेस येत असतात. रिपेअरिंग काम मात्र जास्त चालतं. जवळजवळ 500, 600, 400 रुपयाचे सेकंड काम. सेकंड म्हणजे जीन्सच्या पॅन्टा वगैरे फिटिंग, नाईट पॅन्टा, शर्ट रेडीमेडमधले जास्त येत असतात. 2-1 ड्रेस, 2-3 ड्रेस येतात आणि त्यानुसार आम्ही त्यांना शिवून आमची क्वालिटी देत असतो. पण टेलर लोकांवरती लोकांचा विश्वास कमी झालेला आहे. जास्त रेडीमेडवर लोकांची भावना बसली आणि टेलर लोकांकडून देखील काहीतरी सेकंड काम लोक करून घेतात आणि त्यांना पैसे देत असतात. आता हा कापड चमक मारू नये म्हणून आपल्याला खूप पाहायचं आहे. परवा एका मनुष्याने मला माप दिलं. पॅन्ट घातलेली होती फिटिंगची पॅन्ट होती, बिना प्लेटची. तर त्यांना वर्दीवरची पॅन्ट बनवायची होती. त्या वर्दीवरच्या पॅन्टला 1 प्लेट असते किंवा 2 प्लेट असतात, म्हणजे ती पॅन्ट मोकळी असते. त्यांना पॅन्ट पाहिजे होती मोकळी. त्यांनी दिलं फिटिंगच्या पॅन्टवरून माप. मी 2दा विचारलं
की तुम्हाला पॅन्ट अशीच पाहिजे का? हो, अशीच पाहिजे. मी बिना प्लेटची पॅन्ट क्रॉस पॉकेटमध्ये फिटिंगची पॅन्ट तयार करून दिली. नंतर आले म्हणे आम्हाला तर ही पॅन्ट मोकळी पाहिजे होती, कारण ही ड्युटीवरची पॅन्ट आहे. तर माप देताना आपण कोणती पॅन्ट दिलेली आहे त्यानुसार आपण पॅन्ट बनवत असतो. टेलरची, मास्टरची तिथं कोणतीही चुकी नसते. माप आपण कोणत्या प्रकारे दिलेलं आहे त्याच्यावर निर्भर आहे. जर आपण फिटिंगचं माप दिलेलं असेल तर टेलर मास्टर फिटिंगचेच माप घेणार. आणि आपण जर सांगितलं की आमची ही घातलेली पॅन्ट फिटिंगची आहे पण आम्हाला मोकळी पॅन्ट पाहिजे, त्यावेळेला टेलर मास्टर तिला मोकळी करतात. मग माप देताना आपण काही गोष्टी आपण विचार करून माप द्यायला पाहिजे. तरीही आमची सर्व्हिस एवढी असते की त्या पॅन्टला बेल्ट खोलून तिला आम्ही त्या ठिकाणी प्लेट मारून जो समोरचा गिऱ्हाईक आहे त्याला आम्हाला तयार करून द्यावं लागतं. कारण हे गिऱ्हाईकाचे काम असतं. गिऱ्हाईक सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांचे एक एक गोष्ट आम्हाला विचार करून काम करावं लागतं. जरी एखाद्या वेळेला आमचा मूड असला कामामध्ये आमचं मन नसलं तरीही काम चांगल्याच प्रकारे करावं लागतं. आमच्या ठिकाणी या ठिकाणी शिलाई आहे, 500 रुपये शिलाई देतात. जर आम्ही मनावर घेतलं 600ही देतात, 700 रुपये देखील शिलाई देतात. 500, 600, 700 रुपये शिलाई आमच्या इथं असते. पण आम्ही सर्वांसाठी एकच रेट ठेवलेला असतो, 500 रुपये. कारण आमच्या इथं जवळजवळ आम्ही 3 कारागीर, 3 जण आहेत, 3 शिवणारे आहेत, 3 मशीन आहेत, 3 जण शिवणारे आहेत. त्यानुसार आम्हाला 500 रुपये शिलाई घ्यावी लागते. जर आम्ही रेट वाढवला तर काम कमी होऊन जातं. कारण आमचे हे तालुक्याचे गाव आहे, छोटं गाव आहे, त्यामुळे आमचं काम या ठिकाणी कमी होऊन जातं. म्हणून सर्वांना काम पुरावं म्हणून आम्हाला शिलाई 500 रुपये घ्यावी लागते. आणि सर्व्हिस मात्र 800 रुपयाचीच द्यावी लागते. सर्व्हिस शिलाई आम्हाला ज्या प्रकारे मोठ्या शहरांमध्ये 800-900 रुपये, 1000 रुपये घेतात त्या प्रकारची आम्हाला क्वालिटी द्यावी लागते. 1800 रुपयाची शिलाईची क्वालिटी आम्हाला 500मध्ये द्यावी लागते. पण आमच्या इथं लोकांना फक्त एवढं माहिती आहे की कमरेमध्ये बरोबर आली आणि लांबीमध्ये बरोबर आली, त्यांचा विषय संपला. त्यांना टेलर मास्टरने मटेरियल कोणतं वापरलं, कॉलर कोणती वापरली हे त्यांना काही समजत नाही. आता कॉलर आमच्या या ठिकाणी आम्ही कॉलर कुफनर कंपनीची कॉलर वापरत असतो. कुफनर म्हणजे टॉपची कॉलर आहे आणि कप देखील तेच कंपनीचे वापरतो. 5 रुपयाला आम्हाला एक कॉलर पडते आणि कप जवळजवळ 90 रुपयाला एक रोल पडतो. 20 मीटरचा लिहिलेला असतो 20 मीटर, पण भरतो तो 15-16 मीटर. तर आता ही पॅन्टला फक्त हात शिलाई राहिलेली आहे. खाली बॉटमला हात शिलाई मारायची आणि त्यांना त्यांची पॅन्ट आपण देऊन द्यायची. आता हात शिलाई मारताना कोणत्या प्रकारे मारायची हे आपण पाहणार आहोत. या मनुष्याचे कंबर आहे 39. त्यांनी या ठिकाणी 3 इंचची पट्टी सोडलेली आहे.
आता 3 इंचची जी पट्टी सोडलेली आहे त्यानुसार आपण ती पट्टी आपण वाढून घ्यायची आहे, मध्ये जास्त वाढायची आहे. यानुसार जवळजवळ ही पट्टी येणार 1.25 इंच, 1.5 इंच, 1.25 यायला पाहिजे, 1.5 कमी होऊन जाईल. जोपर्यंत आपल्या हातामध्ये क्वालिटी येत नाही मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला चांगल्या ठिकाणी आपण काम करू शकत नाही. आपल्या हाताला जोपर्यंत क्वालिटी आली त्यानंतर सर्व आपल्या मागे फिरतात. ज्या दिवशी आपल्या हातामध्ये क्वालिटी आली कामाची, त्या दिवशी आपल्या मागे सर्व टेलर मास्टर आपले घरी येऊन वारंवार आपल्याला बोलवत असतात. या ठिकाणी आमच्या दुकानाला 14 वर्ष झालेले आहेत मित्रांनो. 14 वर्षामध्ये आमच्या सुरुवातीला खूप या ठिकाणी त्रास होत होता, कारण आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत, मीही त्यावेळेला नवीन होतो. खेड्यागावामध्ये होतं माझे दुकान, छोट्याशा गावामध्ये दुकान होतं. जवळजवळ 500 लोक आमच्या गावाला त्या ठिकाणी राहत होते. त्या गावामध्ये माझी दुकान होती आणि तेथील लोक मात्र तालुक्याच्या गावामध्ये म्हणजे इथे कपडे टाकण्यासाठी यायचे. मी त्या ठिकाणीही 8 वर्ष काम केलं आणि नंतर या ठिकाणी दुकान टाकलं. त्यामुळे या ठिकाणीही मला नवीन या ठिकाणी मला अनुभव नसल्यामुळे, पण आपलं मन लावून काम करण्याची इच्छा असल्यामुळे या ठिकाणी 13, 14, 15, 16 वर्ष झाले मित्रांनो. नगरपालिकेचे ही आमची दुकानं आहेत. यांना 20,000 रुपये वर्षाचे आम्हाला द्यावे लागतात. 20,000 रुपये वर्षाचे आम्हाला विमला वगैरे द्यावं लागतं. आणि या ठिकाणी दुकानांचे रेट आहेत 15-16 लाख रुपयामध्ये एक दुकान जातं. जुनी शॉपिंग झालेली आहे एरंडोलमधली. एरंडोल म्हणजे तालुक्याचं गाव आहे. आणि ज्या वेळेला या ठिकाणी आमचं सुरुवातीला 4-5 कारागीर होते, पण माझं ऑपरेशन झाल्यामुळे काम कमी झालं. नवीन सुरुवात केलेली आहे. तर आता आपल्याला जुना अनुभव पाहिजे. जुन्या अनुभवामध्ये आपलं कारागिरी, कलाकारी पाहिजे, अनुभव पाहिजे. आता ही हात शिलाई मारण्यासाठी कोणी अर्धा तास लावेल, कोणी 20 मिनटं लावेल. ज्यांच्या त्यांच्या हाताच्या तयारीनुसार हे पहा, एक अगदी सुंदर 1 नंबर क्वालिटीची हात शिलाई आलेली आहे. सर्व आपल्या हातावर अवलंबून असतं. आपले हात जोपर्यंत आपण तयार करत नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, कोणताही कलाकार असो, कोणी गायक असेल, कोणी वाजवणारे असतील, त्यांच्यासाठी देखील ही महत्त्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत आपल्या हातातून उत्कृष्ट प्रकारे कोणतीही कलाकारी निघत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम येतो. सुरुवातीला आपण एका जागेजवळ 2-3 टाके मारून द्यायचे. आता मित्रांनो, आमच्याही ऑनलाईनला कामगिरी सुरू झालेली आहे. गोपाल ट्रेडर्स म्हणून आमचं शर्ट आणि पॅन्टमध्ये ऑनलाईन म्हणजे फ्लिपकार्टला आता सेलिंग सुरू केलेली आहे मित्रांनो. नवीन सुरुवात आहे, अगदी 3-4 दिवस झाले फक्त.
तर शर्ट आणि पॅन्ट अगदी सुंदर प्रकारे काम आणि क्वालिटी, अगदी जे उत्कृष्ट काम करणारे कारागीर आहेत त्यांनाच आम्ही या ठिकाणी काम देत असतो. कोणालाही आम्ही काम देत नाही. आणि तो कारागीर, त्या कारागीरला 100 रुपये कारागिरी असते. कापड जवळजवळ 80 रुपये मीटर असेल, 90 रुपये मीटर असेल, 120 रुपये मीटर असेल, 130-150 असेल. कापड ही चांगल्या पद्धतीचे आहे आणि प्लेनमध्ये आहे. प्लेनमध्ये जवळजवळ 12-13 कलर आहेत सुरुवातीला. कापड ही मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणाहून येत असतो. आणि कारागीर देखील, एक कारागीर फक्त 4 शर्ट शिवू शकतो. एवढेच आम्ही त्यांना काम देत असतो. म्हणजे एक कारागीर फक्त 4 शर्ट शिवेल. कारण जास्त शिवले की त्यांच्या एकतर त्यांच्या कामामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम निघतो. त्याच्यापेक्षा फक्त 4 शर्ट आम्ही त्यांना देत असतो. आणि 400 रुपये रोज या हिशोबानुसार त्यांना काम मिळत असतं. मित्रांनो, गोपाल ट्रेडर्स म्हणून ज्यांनाही पाहिजे असेल, काम उत्कृष्ट मिळेल, क्वालिटी सुंदर मिळेल. पहा मित्रांनो, हे मुंबईला शिवलेले आहे. या ठिकाणी बटन लावलं नाही आणि या ठिकाणी बटन लावलेलं आहे. आपण कोणाच्या कामामध्ये फॉल्ट किंवा प्रॉब्लेम काढत नाही मित्रांनो, आपल्यालाही पटत नाही. आपल्याला जवळजवळ 25-30 वर्षे झालेली आहेत. आपण कोणाच्या कामामध्ये प्रॉब्लेम काढत नाही. आता त्याचा आपण बॉटम दाबणार. त्यानंतर ती पॅन्ट रेडी झालेली आहे. आमच्या या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, कधी कटाई चालते, कधी शिवणं चालतं, कधी काही काम चालतं. कोणाचे बॉटम, आता ज्याही कोणालाही शिकण्याची आवड, इच्छा असेल त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं की कोणाला काही प्रॉब्लेम असेल. कारण मनुष्य असतो, सर्वांना कोणालाही काहीही प्रॉब्लेम असतो. त्यानुसार आता आमच्या या ठिकाणी गोपाल ट्रेडर्स म्हणून ज्यांना शर्ट पाहिजे असतील, सुरुवातीला शर्ट, त्यानंतर पॅन्टचे काम सुरू होणार आहे. सुरुवातीला शर्ट, सर्व कलरचे शर्ट असतील. जवळजवळ 20, 25, 30 कलर असतील शर्टांमध्ये. सर्वांना एक विनंती करतो, ज्यांनाही हवं असेल त्यांनी आमच्या व्हिडिओमध्ये एखाद्या ठिकाणी नंबर असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्यानुसार आपल्याला शर्ट मिळेल. आमचं जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल तालुक्यात गाव आहे. जवळ आहे शिरपूर, चोपडा आहे, अमळनेर आहे, पारोडा आहे, धुळं आहे, मालेगाव आहे. तर या जवळ आसपास जर असेल तर त्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला शर्टही मिळेल आणि पॅन्टही मिळेल. तुम्हाला एक नॉर्मल शर्ट मी दाखवतो की या प्रकारचे शर्ट आमच्या या ठिकाणी तयार असतात. त्यानंतर लिनेन कॉटनचे पुढच्या 8 दिवसामध्ये येतील. कॉटनमध्ये पहा, पॅन्टची क्वालिटी कोणाला वाटणार नाही की ही रिपेअर केलेली पॅन्ट आहे. सर्वांनाही वाटेल की नवीच पॅन्ट आहे. त्यांचे 39 कंबर होतं आणि त्यांनी मार्जिन सोडलेली होती. पहा, कोणाला वाटणार नाही की ही पॅन्ट रिपेअर केलेली आहे. म्हणून तुम्हाला शर्टही दाखवतो मित्रांनो. हे शर्ट आहे, एम साईजचे शर्ट आहे मित्रांनो. गोपाल ट्रेडर्स म्हणून शर्ट आहे. सुंदर शर्ट बनवलेलं आहे. ॲपलमध्ये असतं हे. ऑनलाईनला जवळजवळ 350 रुपयाला हे येईल. हे पहा, गोपाल ट्रेडर्स म्हणून आहे. गोपाल म्हणजे आमच्या मुलाचे नाव आहे. अगदी सुंदर आहे. पॉकेट
बटन वगैरे क्वालिटी एक नंबर आहे. ज्यांनाही पाहिजे असतील आम्ही नंबर देऊ, त्यानुसार आपण कॉन्टॅक्ट करायचे आहे. धुळं, जळगाव, मालेगाव, अमळनेर वगैरे जवळ असेल, म्हसावद असेल, भुसावलपर्यंत असेल तर आम्ही तुम्हाला घरपोच माल पोचवून देऊ.